आषाढी भाविकांसाठी नक्की खास आहे, कारण या आषाढीमध्ये शासनाने कुठलाही नेत्याला VIP ठरवलेलं नाही, तर प्रत्येक येणारा वारकरी हा VIP आहे आणि VIP वारकरी अशा पद्धतीचं धोरण ठेवून शासनाने जे या वेळेला आषाढी यात्रेत VIP दर्शनाला पूर्णपणे बंदीचा अध्यादेश काढला आणि त्याचा चमत्कार असा पाहायला मिळतोय की आज विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे अर्धा किलोमीटर गेलेली आहे. म्हणजे दर्शन रांगेत जवळपास 2 लाखापेक्षा जास्त भाविक आहेत. इतर वेळेला या भाविकांना विठ्ठलाच्या पायापर्यंत पोहोचण्यासाठी किमान 14 ते 15 तास लागायचे. आज आता या VIP दर्शन आणि घुसखोरी करणारं दर्शन बंद केल्यामुळं या वारकऱ्यांना अर्थात VIP वारकऱ्यांना थेट देवाच्या पायापर्यंत पोचायला 6 ते 7 तास एवढाच अवधी लागतोय. त्यामुळे VIP दर्शन बंद केल्यामुळं भाविकांना 7 ते 8 तास लवकर दर्शन मिळते, निम्म्या वेळेत दर्शन मिळते आणि यामुळंच खऱ्या अर्थाने ही वारी वारकऱ्यांसाठी VIP वारी अशा रीतीनं जे आहे वारकरी हे VIP आहेत. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने शासनाने भूमिका घेतली, जिल्हाधिकाऱ्यांनी अध्यादेश काढला, त्याचा परिणाम आपल्याला पाहता येतोय की केवळ 6 ते 7 तासात भाविक आपल्या देवाच्या चरणापाशी पोहोचतात. आपल्यासोबत काही भाविक आहेत. कुठून आले भाविक? जालना जिल्हा. किती वाजता रांगेला उभारला होता? 4 वाजता. पहाटे 4 वाजता. हो, पहाटे 4 वाजता उभारलेले हे भाविक आहेत आणि आता 11 वाजता देवाच्या पायापाशी आलेले आहेत. म्हणजे केवळ 5 तासात त्यांचं देवाच्या पायापाशी दर्शन होतंय. कुठून आला ताई? आम्ही फसफुरून बर, किती वाजता उभारला होता रांगेत? आम्ही 4 वाजता. 4 वाजता. बहुतेक सर्वच वारकरी हे 4 वाजता उभारले होते. माऊली किती वाजता उभारले? शिरपूर आलो आम्ही. किती वाजता? 3 वाजेला 4 वाजता. हो, 4 वाजता. सोय होती का रांगेत? चांगली होती. हो. दर्शनाला येताना काही त्रास जाणवतो का? नाही. तर अशा रीतीने दर्शन रांगेत पूर्णपणे व्यवस्था चांगली केली होती आणि याच्यामुळंच भाविक केवळ 5 तासात इथं पोचलेले आहेत. जे भाविक पहाटे 4 वाजता दर्शन रांगेत उभारलेले होते ते आता 11 वाजता विठ्ठलाच्या पायापाशी येत आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थाने यंदा शासनाने VIP कुठला नेता नाही तर त्यांच्यासाठी VIP वारकरीच आहे हे दाखवून दिले आणि त्यामुळं निम्म्यापेक्षा कमी वेळात भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेणं सोपं होणार आहे. अजून आषाढी एकादशीला 4 दिवसाचा अवधी आहे, तरीसुद्धा भाविकांची ज्या पद्धतीनं गर्दी दिसते त्यामुळं यंदाची आषाढी जवळपास 20 लाखापेक्षा जास्त भाविक असणार आहे. ही विक्रमी यात्रा आहे आणि त्यामध्ये या VIP दर्शन बंदीचा इतका परिणाम जाणवू लागलाय की प्रत्येक भाविकाला केवळ 6 ते 7 तासात देवाच्या पायापाशी येता येऊ लागलेलं आहे. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.